नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर ब्रीफ रिव्हिजन बघणार आहोत. रिसर्च मेथॉलॉजी टॉपिकवर ब्रीफ रिव्हिजनचे आपण मागचे काही पार्ट देखील व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या पार्टमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च पॅराडिम म्हणजे संशोधन नमुना व त्यासाठी आवश्यक असणारे घटक आपण बघूया त्या व्हिडिओमध्ये. मुंबई युनिव्हर्सिटी पेट एक्झामसाठी प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी एक अपॉर्च्युनिटी आहे किंवा चांगली संधी आहे. कमी दिवस राहिलेत पेपरसाठी, एक्झामसाठी. त्यामध्ये आपण काय करू शकतो तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करून रिसर्च मेथॉलॉजी हा टॉपिक पक्का करू शकतो. कसा तर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला टोटल 10 टेस्ट अवेलेबल मिळणार आहेत. तसेच प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणारा असा भरपूर क्वेश्चनचा सराव तुमचा या टेस्ट सिरीजमार्फत होईल. शिवाय तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये नोट्स या टॉपिकवरती प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ज्या नोट्स तुम्ही वाचून एका तासाभरातही या नोट्स वाचून एक्झामला गेलात तरी एक्झाममध्ये या टॉपिकवरचा एकही क्वेश्चन सुटणार नाही तुमच्याकडून या नोट्स वाचल्यात तर. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस आहे 499 रुपये. आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामच्या 6-7 दिवसांमध्ये ही टेस्ट तुमच्या प्रॅक्टिस होतील आणि या नोट्स देखील वाचून होतील. 1-2 वेळेस या नोट्स वाचल्यात तर टेस्टमधला एकही क्वेश्चन सुटणार नाही. या टेस्ट सिरीजमार्फत होणाऱ्या अभ्यासामध्ये तुमचा एकही क्वेश्चन सुटणार नाही आहे. म्हणून आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. आजच्या टॉपिकला सुरुवात करूया. रिसर्च पॅराडिम संशोधन नमुना. अकॉर्डिंग टू तुकून, अ रिसर्च पॅराडिम इज अ सेट ऑफ कॉमन बिलीफ्स अँड ॲग्रीमेंट्स shared between scientists about how problems should be understood and addressed. In other words, paradigm is a comprehensive belief system, view or framework that guides research and practices. कुहानच्या मते एक संशोधन नमुना म्हणजे समस्या समजून घेण्यासाठी आणि त्या कशा सोडवल्या पाहिजेत याविषयी शास्त्रज्ञांमध्ये सामायिक केलेली एक सामान्य समज आणि कराराचा एक सेट आहे असं आपण म्हणू शकतो. दुसऱ्या शब्दात प्रतिमान म्हणजे एक व्यापक विश्वास प्रणाली, विश्वदृष्टिकोन किंवा चौकट जे संशोधनात आणि पद्धतीने चालना देते. तर संशोधन नमुन्यामध्ये काय येतं आहे, रिसर्च पॅराडिममध्ये काय येऊ शकतं तर समस्या कशाप्रकारे सोडवली जाऊ शकते किंवा समस्येचं स्वरूप कसं आहे या प्रकारामध्ये आपल्याला समजतं, किंवा वैचारिक दृष्टिकोन म्हणजे चौकट किंवा त्यांना कुठल्या पद्धतीने चालना दिली गेली पाहिजे हे सगळं ठरवण्याचं जे काम असतं ते या प्रकारामध्ये म्हणजे संशोधन नमुन्यामध्ये केलं जातं. तर देअर आर 4 इसेन्शियल एलिमेंट ऑफ रिसर्च पॅराडिम म्हणजे संशोधन प्रतिमानाचे, संशोधन नमुन्याचे 4 अत्यावश्यक घटक आहेत. ते घटक कोणते आहेत आपण एक एक करून समजून घेऊयात. बघूयात आपण एक एक पॉईंट. एंटॉलॉजी, व्हॉट इज रियालिटी. एंटॉलॉजीमध्ये काय सर्च केलं जातं, वास्तव काय आहे हे शोधलं जातं. एंटॉलॉजी रेफर्स टू द नेचर ऑफ आवर बिलीफ्स अबाउट रियालिटी. रिचर्डचं म्हणणं असं आहे की एंटॉलॉजी म्हणजे वास्तवविषयीच्या आमच्या श्रद्धांचे रूप आहे किंवा स्वरूप आहे जे आपण जिथं रियालिटी म्हणजे सत्यता काय आहे, वास्तव काय आहे हे शोधतो. या प्रकारच्या एंटॉलॉजीमध्ये आपण शोधतो. संशोधन करताना जी एंटॉलॉजी वापरतात त्याच्यामध्ये सत्य वास्तव काय आहे हे आपण शोधतो. त्याच्यानंतर रिसर्चर्स हॅव अजम्पशन अबाउट रियालिटी, हाव इट एक्झिस्ट अँड व्हॉट कॅन बी नो अबाउट इट. म्हणजे वास्तविकतेविषयी ते कसे अस्तित्वात आहे आणि त्याबद्दल काय माहिती असू शकते याबद्दल संशोधकांचे अनुमान असते. हे अनुमान कशामध्ये मांडलं जातं, एंटॉलॉजीमध्ये वापरलं जातं. एंटॉलॉजीमध्ये काय वापरलं जातं, व्हॉट इज रियालिटी म्हणजे वास्तव काय आहे. हे जे खाली दिलेले पॉईंट्स आहेत हे पॉईंट्सनुसार ते वास्तव काय आहे हे आपण एंटॉलॉजीमध्ये वापरतो आणि हा एक घटक आहे रिसर्च पॅराडिमचा. अजून एक पॉईंट आहे याच्यामध्ये, इट इज द एंटॉलॉजिकल क्वेश्चन दॅट लीड्स अ रिसर्चर्स टू एन्क्वायर व्हॉट काइंड ऑफ रियालिटी एक्झिस्ट, सिंग्युलर, सोशली कन्स्ट्रक्टेड, मल्टिपल रियालिटीज एक्सेट्रा. हा एक एंटॉलॉजिकल प्रश्न आहे जो कोणत्या संशोधकास कोणत्या प्रकारचे वास्तव अस्तित्व आहे याची चौकशी करण्यास प्रवृत्त करतो. म्हणजे वास्तव जे आहे ते कुठल्या प्रकारचं आहे हे शोधण्यासाठी देखील एंटॉलॉजी वापरली जाते असं आपण म्हणू शकतो. पुढचा पॉईंट बघा, एपिस्टेमॉलॉजी. हाऊ डू यू नो समथिंग. म्हणजे ज्ञानशास्त्र कशासाठी वापरलं जातं तर आपल्याला काहीतरी कसे माहीत आहे, आपल्याला जे माहिती आहे ते कसे माहिती आहे हे शोधण्यासाठी ही पद्धत किंवा ज्ञानशास्त्र एपिस्टेमॉलॉजी हे वापरतात. तर काय आहे हे बघूया आपण. एपिस्टेमॉलॉजी रेफर्स टू द ब्रांच ऑफ फिलॉसॉफी दॅट स्टडीज द नेचर ऑफ नॉलेज अँड द प्रोसेस बाय विच नॉलेज इज एक्वायर्ड अँड व्हॅलिडेड. ज्ञानशास्त्र तत्वज्ञानाच्या शाखेचा संदर्भ देते. ती ज्ञानाच्या स्वरूपात अभ्यास करते आणि ज्या प्रक्रियेद्वारे ज्ञान प्राप्त केले जाते आणि सत्यापित केले जाते त्या प्रक्रियेचा अभ्यास केला जातो. तर एपिस्टेमॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर ज्ञान प्राप्त कसं केलं जावं किंवा ते सत्यापित कसं केलं जावं, वाटलं कसं जावं किंवा मांडलं कसं जावं या सगळ्याचा अभ्यास एपिस्टेमॉलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे या प्रक्रियेचा अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो.
It is concerned with the nature and forms of knowledge, how it can be acquired and how can be communicated to the other human being. हे ज्ञानाचे स्वरूप आणि प्रकारांशी संबंधित आहे. ते कसे प्राप्त केले जाऊ शकते आणि इतर मनुष्यांशी कसे संपर्कात साधता येईल. जे हे काही जे संशोधन करतो त्याचं ज्ञान आहे ते कुठल्या स्वरूपाशी प्रकाराशी संबंधित आहे किंवा ते आपण कसं मिळवू शकतो किंवा इतरांना कसं त्याचं ज्ञान मिळेल याचा अभ्यास देखील एपिस्टेमॉलॉजीमध्ये केला जातो. It is the epistemological question that leads the researchers to debate the possibility and desirability of objectivity, subjectivity, causality, validity and generalizability. हा एक ज्ञानशास्त्रविषयक प्रश्न आहे जो संशोधकास वस्तुस्थिती, सब्जेक्टिव्हिटी, कार्यकारिता, वैधता, सामान्यता आणि संभाव्यता यावर चर्चा करण्यास प्रवृत्त करते. म्हणजे जे काय आहे संशोधनाची कॅरेक्टरिस्टिक म्हणजे वैशिष्ट्य जी काय आहे संशोधनाची ती त्याच्यावर चर्चा होण्यासाठी किंवा त्याच्यावर चर्चा केल्या जाण्यासाठी जे प्रश्न किंवा मांडले जातात ते एपिस्टेमॉलॉजीमध्येच मांडले जातात. यामध्येच ते त्याच्यावर चर्चा केली जाते. यानंतरचा पॉईंट बघूया मेथोडॉलॉजी. हाऊ डू यू गो अबाउट फाइंडिंग इट आउट. कार्यपद्धती हे कसे शोधून काढाल. म्हणजे मेथोडॉलॉजीमध्ये काय शोधलं जातं तर काय आपण जी समस्या निवडलेली आहे ती कशी शोधून काढायची त्याचे पॉईंट्स बघूया. It is the strategy, plan of action, process of design that informs one's choice of research methods. It is concerned with the discussion of how particular piece of research should be undertaken. हे धोरण, कृती योजना, प्रक्रिया किंवा डिझाईन आहे जे संशोधन पद्धतीच्या निवडीची माहिती देते. विशिष्ट संशोधनाचे काम कसे केले पाहिजे या चर्चेशी संबंधित आहे. म्हणजे मेथोडॉलॉजीमध्ये आपण काय काय शोधतो तर धोरण, आपलं जे काही संशोधन करणार आहे त्याचं धोरण काय असणार आहे, कृती काय असणार आहे, डिझाईन कशी असणार आहे किंवा प्रक्रिया काय असणार आहे, पद्धत कुठली निवडणार आहे या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो तो मेथोडॉलॉजीमध्ये होतो. त्याच्यानंतर इट गाइड्स द रिसर्चर्स इन डिसाइडिंग व्हॉट टाईप ऑफ डेटा इज रिक्वायर्ड फॉर द स्टडी अँड विच डेटा कलेक्शन टूल्स विल बी द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर द पर्पज ऑफ हिज और हर स्टडी. इट इज द methodological question that leads the researchers to ask how the world should be studied. अभ्यासासाठी कोणत्या प्रकारचा डेटा आवश्यक आहे आणि कोणत्या डेटा संकलन साधने त्याच्या अभ्यासाच्या उद्देशाने सर्वात योग्य असतील हे ठरविण्यास हे संशोधकास मार्गदर्शन करते. हा एक पद्धतशीर प्रश्न आहे जो संशोधकास जगाचा अभ्यास कसा करावा याबद्दल विचारण्यास प्रवृत्त करतो. तर मेथोडॉलॉजी काय सांगते थोडक्यात तर कुठल्याही गोष्टीचा अभ्यास पद्धतशीरपणे कसा करायचा याचा जो काही गायडन्स आहे तो आपल्याला मेथोडॉलॉजी या टॉपिकमधून मेथोडॉलॉजी या पॉईंटमधून मिळतो. म्हणजे मेथोडॉलॉजीमध्ये थोडक्यात काय आहे तर हाऊ डू यू गो अबाउट फाइंडिंग इट आउट. म्हणजे हे शोधून कसे काढाल तुम्ही जी काही समस्या निवडली आहे त्याच्यावरचा उपाय किंवा त्याचं कारण रिझन जे काय आपण संशोधनामध्ये शोधणार आहे ते कसं शोधणार हे मेथोडॉलॉजीवरून ठरतं. पुढचा पॉईंट बघूया मेथड्स. मेथोडॉलॉजी झाली तर मेथड्स कुठले यूज करणार. व्हॉट टूल्स अँड टेक्निक्स टू यूज म्हणजे पद्धती कोणती वापरणार आहे, कोणती साधने तंत्र वापरायचे आहेत आपल्या संशोधन करण्यासाठी. मेथड्स आर स्पेसिफिक मीन्स ऑफ कलेक्टिंग अँड ॲनालायझिंग डाटा सच ॲज क्वेश्चनरीज अँड ओपन एंडेड इंटरव्ह्यूज. प्रश्नावली आणि मुख्य मुलाखत यासारखे डेटा संकलित आणि विश्लेषणाचे विशिष्ट माध्यम आहेत. आपल्याला माहिती आहे की प्रश्नावली, इंटरव्ह्यू हे आपले डेटा कलेक्शनच्या पद्धती आहेत. तसे या पद्धती कुठल्या पद्धतीने आपण संशोधन करणार आहे या मेथड्समध्ये आपण ठरवतो. What methods to use for a research project will depend on the design, that project and researcher's theoretical mindset. However, it must be noted that use of particular methods does not entail ontological and epistemological assumptions. संशोधन प्रकल्पासाठी कोणत्या पद्धती वापरायचा हे त्या प्रकल्पाच्या डिझाईनवर आणि संशोधकांच्या सैद्धांतिक मानसिकतेवर अवलंबून असेल. तथापि लक्षात घेणे आवश्यक आहे की विशिष्ट पद्धतीचा वापर केल्याने ॲटॉलॉजिकल आणि ज्ञानशास्त्र विज्ञान गृहीत धरले जात नाही. तर मेथड्समध्ये काय ठरवायचं आहे की आपले जे आधीचे जे पॉईंट्स आले जे काय अँटॉलॉजिकल आणि ज्ञानविषयक आहे, ज्ञानशास्त्र विज्ञान आहे त्याला गृहीत धरले जात नाही. तर आपल्या मानसिकतेवर किंवा आपल्या रिसर्च डिझाईनवर आपले मेथड्स ठरलेले असतात की आपल्याला प्राथमिक स्रोत वापरायचा की दुय्यम स्रोत वापरायचा आहे किंवा ते कसे आहेत स्रोत हे आपल्याला ठरवायचं असतं, रिसर्चरला ठरवायचं असतं. जे 4 पॉईंट्स आहेत ते आपल्याला रिसर्च नमुना तयार करण्यासाठी आवश्यक असतात. या 4 पॉईंट्सनुसारच आपला रिसर्चचा नमुना तयार होतो. तर हे आजचे आपले 4 पॉईंट इकडेच झालेले आहेत. जसं रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकवर पेड प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेले आहे. तसेच महाराष्ट्र सेट 2021 एक्झामचे देखील डेट्स जवळ आलेले आहेत. येत्या जूनमध्ये महाराष्ट्र सेट एक्झाम आपली होऊ शकते. यासाठी
हे प्रिपरेशन करण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज उपलब्ध केलेले आहे महाराष्ट्र स्टेट 2021ची प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी पेपर 1साठी, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल केल्या जाणार आहेत। तसेच या टेस्टमध्ये एकूण 60 टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत। पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागील वर्षांचे प्रश्न 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला टेस्ट सिरीज मार्फत दिल्या जाणार आहेत। शिवाय या टेस्टनी तुमचा इतका सराव होईल की आपल्याकडे कमी दिवस राहिलेले आहेत, जूनच्या एंडमध्ये आपली एक्झाम होऊ शकते। तिथपर्यंत आपला जर स्टडी परफेक्ट व्हायचं असेल तर सराव जास्तीत जास्त आवश्यक आहे आणि या सरावाला मदत करण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत। या नोट्स तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहेत, म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामपर्यंत तुमचा स्टडी एकदम परफेक्ट झालेला असेल। ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे, ज्याची फीस आहे 1499। आणि जर तुम्हाला जर डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। त्याच्यामध्ये महाराष्ट्र सेट सिलेक्ट करून टेस्ट सबस्क्राईब केली तर ती टेस्ट सिरीज तुम्हाला 999 रुपयामध्ये मिळणार आहे। लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून भरपूर तुमचा अभ्यास होईल, भरपूर सराव होईल येणाऱ्या एक्झाममध्ये आणि येणारी एक्झाम सहज क्लिअर करता येईल या टेस्ट सिरीज मार्फत। लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा। धन्यवाद।